कारण त्यांची इन्व्हॉल्वमेंट भेटत नाही आणि म्हणून आपला केव्हा केव्हा आपला पाय बाहेर पडतो आणि एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन कोणाच्या हातातून घडू शकतं. सगळ्यात कॉमनली आढळून आलेली डेफिशियन्सी आहे ती आहे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोनल डेफिशियन्सी. पण स्त्रिया हे दाबून ठेवतात, मनात ठेवतात, ओपनली बोलत नाहीत, इव्हन आपल्या मिस्टरांशी बोलत नाहीत. त्यांच्यामध्ये दोष नसून कुठेतरी मला असं जाणवतं की त्यांच्या पार्टनरमध्ये पण केव्हा केव्हा दोष होऊ शकतात. आता बघा, केव्हा केव्हा आपलं सेक्शुअल लाईफ नॉर्मल असतं, आपण फिट असतो, पण जितकी आपल्या पार्टनरकडून आपल्याला ज्याप्रमाणे आपण आपली टेस्टोस्टेरॉनची लेवल ताबडतोब लॅबोरेटरीमध्ये जाऊन बघतो आणि याच्याकडं आपल्या समाजाचं, आपल्या स्त्रियांचं आणि तुमचं पण खूप दुर्लक्ष झालेलं आहे आणि स्त्रियांना पण हे माहीत नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येक स्त्रियांनी आफ्टर द एज ऑफ 45 जे हार्मोनल लेवल असतात त्या हार्मोनल प्रोफाईल करून. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटच्या हिस्ट्रीवरून मला ऑब्झर्वेशन असं निघतं की केव्हा केव्हा माझ्याकडे येणारे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये दोष नसून कुठेतरी मला असं जाणवतं की त्यांच्या पार्टनरमध्ये पण केव्हा केव्हा दोष होऊ शकतात. त्याला आपण म्हणू काम इच्छा कमी असणे किंवा ओलावा निर्माण न होणे किंवा अजून काही कारणं असू शकतात की ज्याच्यामुळं तुमचं सेक्शुअल लाईफ डिस्टर्ब होताना दिसून येतं. आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन नेहमीसारखी नक्कीच देण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे तुमच्यापर्यंत 2 व्हिडिओ तुम्हाला काही ना काही तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये तुम्हाला मदत करतील. व जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचा त्यांना पण बेनिफिट मिळेल अशी माझी इच्छा असते. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की पुरुष माझ्याकडे खूप येतात, स्त्रिया माझ्याकडे येण्याला संकोच करतात. आता बघा, केव्हा केव्हा आपलं सेक्शुअल लाईफ नॉर्मल असतं, आपण फिट असतो, पण जितकी आपल्या पार्टनरकडून आपल्याला साथ पाहिजे ती मिळत नाही. आणि त्याचं मेन कारण जे असतं, जर आपल्या पार्टनरमध्ये केव्हा ना केव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचे चान्सेस पुरुषापेक्षा हे जास्त असतात. कारण काय असतं माहिती आहे का, की पुरुष तरी जिमला जातात, काम करतात किंवा काही म्हणजे मित्रांबरोबर चर्चा करतात किंवा काही प्रोनोग्राफी बघतात, काही ना काही डिस्कशन करतात. त्याच्यामुळं पुरुषांना काही ना कोणी कुठं ना कुठं नॉलेज मिळतं आणि आपलं सेक्शुअल लाईफ इम्प्रूव्ह करायचा ते प्रयत्न करतात. पण स्त्रिया हे दाबून ठेवतात, मनात ठेवतात, ओपनली बोलत नाहीत, इव्हन आपल्या मिस्टरांशी बोलत नाहीत. तर त्याच्यातूनच एक विषय घडून जातो की आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये जितकी आपल्या पार्टनरची आपल्याला साथ पाहिजे तितकी मिळताना दिसून येत नाही. आणि त्याचं मुख्य जे कारण असतं, जे आज माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे, ते सगळ्यात दुर्लक्ष म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपली टेस्टोस्टेरॉनची लेवल ताबडतोब लॅबोरेटरीमध्ये जाऊन बघतो, त्याचप्रमाणे आपण टेस्टोस्टेरॉनची लेवल नॉर्मल ठेवण्यासाठी आपण काही फ्रूट्स घेतो, व्हेजिटेबल्स घेतो, नट्स घेतो किंवा जिम करतो. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये सगळ्यात कॉमनली आढळून आलेली डेफिशियन्सी आहे ती आहे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोनल डेफिशियन्सी. आणि याच्याकडं आपल्या समाजाचं, आपल्या स्त्रियांचं आणि तुमचं पण खूप दुर्लक्ष झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपलं लैंगिक आयुष्य, आपण फिट असून आपलं लैंगिक आयुष्य चांगलं जात नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की कुठं ना कुठं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्या पार्टनरबरोबर करताना आपला कंटाळा येतो, कारण त्यांची इन्व्हॉल्वमेंट भेटत नाही आणि म्हणून आपला केव्हा केव्हा आपला पाय बाहेर पडतो आणि एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन कोणाच्या हातातून घडू शकतं. तर मित्रांनो, तुम्ही आणि तुमच्या पार्टनरनी नक्कीच लक्षात ठेवा की तुमच्या पार्टनरचे हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी हे पण केव्हा केव्हा करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की तुमच्या पार्टनरचं जे लैंगिक जे इच्छा असते, जे लैंगिक आयुष्य असतं किंवा त्यांना ओलावा निर्माण पाहिजे, या सगळ्या गोष्टी हार्मोन्सवर चालतात. जर खरोखर जर तुमच्या पार्टनरमध्ये हार्मोनल डेफिशियन्सी असेल तर तिची इन्व्हॉल्वमेंट भेटणार नाही, ओलावा पण भेटणार नाही, तिला सेन्सेशन प्रॉपर भेटणार नाही, ऑर्गॅझम भेटणार नाही. आणि त्याच्यामुळं तिच्या सेकंड टाईम जेव्हा तुम्ही तिला डिमांड करता तर तिची डिमांड पण ना असेल आणि प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळं तुम्हाला पण तुमचा इंटरेस्ट हळूहळू कमी होत जाईल. आणि असं करून 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 आपलं लैंगिक आयुष्य आपण लवकर संपुष्टात आणू शकतो. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवलकडे लक्ष देता तिथंच आपल्या समाजामध्ये चर्चा होते. पण खरोखर तुम्हाला सांगतो, आपल्या समाजामध्ये केव्हाच
स्त्रियांच्या हार्मोनबद्दल चर्चा घडून येताना मला तरी दिसून येत नाही आणि स्त्रियांना पण हे माहीत नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येक स्त्रियांनी आफ्टर द एज ऑफ 45 जे हार्मोनल लेवल असतात त्या हार्मोनल प्रोफाईल करून नक्कीच जर आमच्या क्लिनिकला त्यांनी जर भेट दिली, विथ कपल भेट दिली, तर नक्कीच आमच्या येथील स्त्री डॉक्टर तज्ज्ञ जे आहेत ते त्यांना मार्गदर्शन करतील. जर त्यांना हार्मोन्स कमी वाटतं तर हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करतील. हार्मोनची कमतरता हिमोग्लोबिनमुळं किंवा व्हिटॅमिन D3मुळं किंवा झिंक किंवा मॅग्नेशियममुळं झाली असेल तर ते पण सप्लिमेंट देऊन नक्कीच हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी परत चांगलं करून देतील आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगल्यात चांगलं करण्यासाठी नक्कीच आमच्या येथील स्त्री डॉक्टर तुम्हाला नक्कीच मदत करतील. त्यासाठी तुम्ही मित्रांनो वेळ करू नका. जर तुम्हाला असं काही जाणवत असेल, फिलिंग होत असेल, तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच माझ्या स्क्रीनवर दिलेल्या फोनवर फोन करून अपॉइंटमेंट घ्या आणि नक्की ॲज अ कपल तुम्ही मला भेटा. नक्की मी तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच एक प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.